आणि दुसरा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे अध्यक्ष महाराज, पुण्याच्या सेशन कोर्टाने अध्यक्ष महाराज आपण वकिलात योगायोगानं पुण्याच्या सेशन कोर्टामध्ये 2 कंपनीच्या भांडणामध्ये एका कंपनीनं न्यायाधीशाचीच बोगस सही मारून आणि ते हायकोर्टामध्ये दिलं आणि त्याच्यातला रिलीफ त्यांनी घेऊन घेतला अध्यक्ष महाराज। महाराष्ट्रामध्ये न्यायालयाच्या ऑर्डर न्यायाधीशाची ऑर्डर डुप्लिकेट काढून हायकोर्टामध्ये त्यांनी आपल्याला न्याय मिळवून घेतला अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज मला माहिती आहे न्यायालयाचं आणि आपलं आपण कायदे मंडळ अध्यक्ष महाराज, आम्हाला आपण योगायोगानं वकील आहे अध्यक्ष महाराज, म्हणून आम्हाला याच्यातला निर्णय पाहिजे अध्यक्ष महाराज। राज्यामध्ये न्यायालयाचं डुप्लिकेट ऑर्डर काढून कुठला आरोपी आपल्याला वाचवू शकतो असं कधी विचारही आपण आणू शकत नाही अध्यक्ष महाराज। एवढी हिंमत कशी वाढली? मग परवा नाशिकच्या सेशन कोर्टाने एक निर्णय दिला की डिस्क्वालिफिकेशन झालं तर निवडणुका लागतील। म्हणजे काय? मग आता आपल्या राज्यामध्ये पोलीस भरती करतो अध्यक्ष महाराज आपण आणि चोऱ्या होतात तर पोलीस भरती करायची गरज काय? गरजच नाही, चोऱ्या होतात ना अशाही। मग पैसे वाचवायची भूमिका घेत असतील, आखरी या राज्यात चाललं काय? आम्हाला उत्तर पाहिजे अध्यक्ष महाराज, आम्ही फार संभ्रमात आहोत आणि तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकता अध्यक्ष महाराज। मला माहिती आहे आमची आपली परंपरा माहिती आहे, प्रथा माहिती आहे, न्यायालयाच्या बाबत आम्हाला बोलायचं काही अधिकार नाही अध्यक्ष महाराज या ठिकाणी। पण जे महाराष्ट्रात चाललेलं आहे ते काही बरोबर चाललं नाही। महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली आहे अध्यक्ष महाराज। आणि म्हणून पुण्यात घडलेली घटना अध्यक्ष महाराज ही पालकमंत्री बसलेले अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी आरोपीची एवढी हिंमत कशी वाढली या महाराष्ट्रात याचं उत्तर पाहिजे अध्यक्ष महाराज आम्हाला। देतो ना रुलिंग देतो बस द्या।